राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं मालन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, समर्थ सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगुले सरांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण एका श्लोकावरच्या यस्त्वात्मतिरेव साध्यात्मतृप्तश्च मानव आत्मनेवच संतुष्ट हस्तश्च कार्य न विद्यते हा श्लोक पाहत होतो। त्यामध्ये 2-3 पॉईंट आपण बघितले होते की त्याच 2-3 पॉईंटचा विचार माऊलींनी 4 ओळीमध्ये केलेला आहे। आपण तो श्लोक बघितला होता, आत्मरथी असणारा जो असतो, आत्मतृप्त असतो आणि आत्मसंतुष्ट असतो, त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही। काहीतरी काम करावं, कर्म करावं अशी त्याच्यावरती जबरदस्ती राहत नाही। तो जबरदस्ती नसताना काम करत राहील, हा त्याचं स्वातंत्र्याचा तो भाग आहे। पण तरीसुद्धा त्याला असं काहीतरी करायला पाहिजे अशी कुठलीही प्रारब्धाची सुद्धा जबरदस्ती त्याच्यावरती नसते आणि त्यामुळं तो आत्मरथ असतो, म्हणजे आत्मस्वरूपामध्ये रमलेला असतो, आत्मस्वरूपातच तो तृप्त असतो आणि आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट असतो। त्यामुळं त्याला कोणतंही कर्तव्य उरत नाही। असं कर्तव्य न उरल्याची उदाहरणामध्ये तर लांबचं उदाहरण नाही, परमपूज्य काकांचंच उदाहरण आपण देतो। कुठल्याही प्रकारचं कर्तव्य त्यांना उरलेलं नाही। आपल्याला त्यांनी कर्तव्य आता आपल्याकडून ते करून घेतात हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्यासाठी तरीही ते करत राहतात, तरीही काहीतरी सांगत असतात, मार्गदर्शन करतात, हा त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे। नाहीतर त्यांनी करावं अशी कुठली गोष्ट शिल्लक राहिलेली नाही। त्यांना आत्मतृप्त म्हणतात, आत्मतुष्ट म्हणतात, आत्मरती म्हणतात। 3 शब्द श्लोकानं वापरलेले आहेत आणि त्याचा विचार माऊलीने एका त्यातला आत्मरतीचा विचार पहिल्या 146 नंबरच्या ओळीमध्ये केलेला आहे। देखे असतेनी देहधर्मे तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाचे। आपल्या स्वतःमध्ये तो रममान होतो आणि तो जे काय करतो, काल एक आपण आचार्यांचा शिवस्तुतीमधला श्लोक पाहिला होता, त्या दृष्टीनं तो श्लोक फार महत्त्वाचा आहे की आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम, हे जे वर्णन केलेलं आहे त्याचं शरीर हे घर मानतो तो। नंतर बुद्धी गिरिजा म्हणजे पार्वती बुद्धी आहे, तू आत्मा आहेस, पूजा विषयभोग म्हणजे पूजा आहे, असं वर्णन त्या शिवस्तुतीमध्ये केलेलं आहे। आणि त्यावरून लक्षात येतं आत्मसुख हे सर्वश्रेष्ठ दर्जाचं सुख आहे, याचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिला होता। त्याच्या इतकं सर्वश्रेष्ठ सुख कुठलंही नाही। प्रपंचामध्ये अनेक जन्म जरी आपण घेतले आणि प्रपंच केला तरी जेवढं सुख मिळणार नाही ते एवढं एका जीवनमुक्ताला काही क्षणामध्ये सुख मिळत असतं। याचा विचार जर आपण करायला लागलो तर जीवनमुक्तासारखं जीवन जगणं हे एक आदर्शवत जीवन आपल्यासाठी असतं। पण काही जणच त्याची निवड करतात, निवड केली पाहिजे आपण की आत्मसुखाचीच निवड करावी, विषय सुखाची निवड करू नये। विषय सुख हे उदरनिर्वाहापुरतं ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा फारसा विचार करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे। त्याला कारणही आहे, करायचं असेल तर करा, पण सुख आणि दुःखाला मात्र तुम्हाला सामोरे जावं लागेल, रडावं लागेल, हसावं लागेल, दुःखी व्हायला लागेल, अस्वस्थ व्हायला लागेल। त्या सुखामध्ये तळमळ असते,
आणि कुठल्या विषय सुखामध्ये. त्यामुळं विषय सुखापेक्षा सर्वश्रेष्ठ सुख कोणतं असेल तर ते आत्मसुख आहे, असं कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं. म्हणजे अंतःकरणामध्येच तो आत्मरती असतो. त्यामुळं विचार केला तर ईश्वराची प्राप्ती आपल्याला ह्या देहामध्ये अगोदर झालेली आहे आणि त्या प्राप्तीचा विचार आपण केला पाहिजे. त्या ईश्वराच्या प्रेमरसात आपण मग्न झालो पाहिजे. त्यामुळं जर ईश्वराच्या अनुसंधानात आपण असू तर प्रपंचातल्या कुठल्याच गोष्टी आपल्याला आठवणार नाही. आपण रत कशात व्हायला पाहिजे? ईश्वर चिंतनामध्ये, नामामध्ये रत असायला पाहिजे, सत्कर्मामध्ये रत असायला पाहिजे. त्यावेळी इतर कुकर्म किंवा बाहेरचा प्रपंचाचा पसारा आठवत नाही, जो दुःखरूप आहे. काल आपण सुरुवातीला बघितलं होतं, प्रपंचाचं स्वरूप जड आहे, दुःखरूप आहे आणि विनाशी आहे. तसं इकडं मात्र ईश्वराचं किंवा आत्म्याचं स्वरूप मात्र कसं आहे? चैतन्यमय आहे, अविनाशी आहे आणि सुखरूप आहे. या दोन्हीतलं जर विवेक जर आपण केला तर कुणालाच दुःख नको आहे ना. दुःख पाहिजे आहे कुणाला? सगळ्यांना मोक्ष हवा आहे. जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं तुम्हाला मुक्ती हवी काय, तर तो म्हणेल मुक्ती नको. तुला सुख हवं काय, तर सुख पाहिजे म्हणतो. अरे सुख म्हणजेच मुक्ती आहे. हे आम्ही शास्त्रीय भाषामध्ये त्याला मुक्ती म्हणतात आणि याला समजले तो म्हणतोय सुख आहे. तर सुख म्हणजेच खरं मुक्तता आहे, आत्मसुख आहे. दुसरं सुखानं काही सुख होतच नाही. आणि त्यामुळे इथं वर्णन करताना हे शास्त्रकार वर्णन करतात, माऊलींनी विचार केलेला आहे. सांगतात, देखे असतेनी देहधर्मे, कालची ओवी तोची एक न लिंपे कर्मे, तो कर्मामध्ये अडकत नाही. जो अखंडित रमे आपण पाची, जो स्वरूपामध्ये रम्मान झालेला असतो तो कर्माने लुप्त होत नाही, लिप्त होत नाही. कर्माचा बंधन त्याला लागू होत नाही. जो आत्म्यामध्ये असतो तो आत्मा सोडवण्याचं काम करतो आणि प्रपंच बांधण्याचं काम करतो. विषय आपल्याला बांधून ठेवतात म्हणून विषयातून जो लक्ष बाहेर काढून घेतो, लक्ष बरं काय, विषयातला इंटरेस्ट फक्त काढून घ्यायचा, विषय सोडता येत नाहीत. याचं अनेक वेळा आपण विवेचन पाहिलेलं आहे. असं एक पंचविषयातले कुठले नाही कुठले विषय आपण दिवसभरात भोगतच असतो. हे आपणच नाही, साधू पुरुषसुद्धा भोगत असतात, जीवनमुक्तसुद्धा भोगत असतात. कारण त्यावरतीच जीवन निर्वाह चालतो. विषय सुखाशिवाय शरीरचा टिकणार नाही. शरीर यात्रापि कौंतेय मागच्या वेळा श्लोक गेलेला आहे. ही शरीर यात्रा चालायसाठी विषयांची आवश्यकता आहे. पण विषयामध्ये इंटरेस्ट घेणं हा पुरुष अपराध आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून तो अपराध करायचा नाही. विषय असू देत, ते अदृष्ट आहे, पण विषय आसक्ती हा पुरुष अपराध आहे. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार जर आपण करायला लागलो तर विषयातून मन काढून घ्यावं, प्रपंचातून मन काढून घ्यावं, शरीर प्रपंचासाठी वापरावं आणि मन भगवंताच्या चिंतनासाठी द्यावं. अशी वाटणी ज्याला बरोबर करता आली त्याला हा सारासार विवेक किंवा नित्यानित्य विवेक समजला म्हणून समजावं. पण तशी वाटणी करता येते का? आपला इंटरेस्ट जास्त कुठं असेल तिकडेच आपण रमत असतो आणि तो इंटरेस्ट काढून घ्यायला आपल्याला सांगतात की प्रपंचातला ही रुची आपली काढून घेतली पाहिजे. आणि म्हणून हा जो आहे, जो देहासंग असतो पण देहाच्या त्या इतर संबंधामध्ये लिप्त होत नाही, कर्मानं बांधला जात नाही, कारण त्यालाच तो आत्मस्वरूपामध्ये अखंड रमतो. अशी 146 नंबरची ओवी आपण पाहिली होती. आता दुसरी ओवी, दोनच ओव्या त्या श्लोकावरती आहेत. दुसरी ओवी आहे, जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे झाला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे. आता त्याचं कर्मसंग कशामुळे गेला? त्या आत्मसंतुष्ट पुरुषाला कर्म करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही आणि न करण्याचीही नाही. आणि ब्रह्मादी स्तंभपर्यंत जे प्राणी आहेत त्यापैकी कोणी त्याच्या प्रयोजनाचा आश्रय नाही. म्हणजे कोणीही त्यानं काम न करण्याचं सुद्धा त्याचं हे नाही किंवा काम करण्याबद्दल सुद्धा त्याचा इंटरेस्ट नाही. सॉरी बरं काय, ज्या अर्थी त्या आत्मज्ञानाने तो संतुष्ट झाला आहे त्या अर्थी कृतकृत्य झालेला आहे. म्हणूनच तो कर्माच्या संबंधाने सहज टाकलेला असतो. वरच्या ओवीचा अर्थ वाचताना खालच्या ओवीचा अर्थ वाचला गेला. वरची 147 नंबरची ओवी आहे, जे तो आत्मबोधे तोषला, ज्या अर्थी तो आत्मज्ञानाने संतुष्ट झाला तरी कृतकार्य देख झाला, त्या अर्थी कृतकार्य झालेलाच आहे. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे, म्हणून कर्माच्या संबंधाने सहजच टाकलेला असतो. म्हणजे कर्मसंबंध त्याचा नसतो, कर्माशी तो बांधला जात नाही. कारण आपल्या इच्छेनं तो कर्म करतो, आपण इच्छेनं कर्म करत नाही. आपण कर्मानं बांधले गेलेलो आहोत, त्यामुळे आपली कर्म इच्छेनं राहत नाहीत.
आपल्याला कोणतरी लादल्यासारखं आपण कर्म करत असतो, प्रारब्धाचा जोर असतो आपल्यावरती आणि त्या जोराखाली आपण कर्म करत असतो. पण ते काय करतात, जे हवं ते कर्म करतात, त्यांना आवडेल ते कर्म करतात, स्वातंत्र्य भोगतात असं वर्णन आहे. कोण? आत्मतुष्ट शब्द वापरलाय. आत्मबोधे तोषला, ज्याला आत्म्याचा बोध झाला, आत्मज्ञान झालेला आहे, तो संतुष्ट झालेला असतो. त्यामुळं त्याचं कृतकार्य म्हणजे करायचं आहे ते आणि करणे आहे ते, जे केलेलं आहे त्याच्याबद्दल किंवा मागचं आणि पुढचं असं कृतकार्य, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या निघून गेलेल्या असतात. कृतकार्य संपलेलं असेल त्याला कृतार्थता प्राप्त झाली असा एक शब्द शास्त्रानं वापरलेला आहे. त्यामुळे इथं आत्मसंतुष्ट शब्द आहे आणि आत्मतृप्त शब्द आहे. मागच्या ओळीमध्ये फक्त आत्मरत शब्द होता आणि 3 शब्दांचा आपण या श्लोकामध्ये आणि या ओव्यामधून विचार करतो. एक आत्मरत असलेला तोच आत्मतुष्ट असतो आणि आत्मसंतुष्ट असतो, म्हणजे तृप्त असतो. तुष्ट म्हणजे तृप्त असतो आणि संतुष्ट म्हणजे समाधानी किंवा आनंदी असतो. आणि आत्मरती म्हणजे आत्म्यात रममान झालेला असतो. ही 3 लक्षणं त्याच्याकडे असतात. ज्यानं कर्मयोग बरोबर पूर्ण केला, स्वधर्माचं आचरण व्यवस्थित पूर्ण केलं, त्याच्या वाट्याला ही लक्षणे येतात. कोणती? तो आत्मस्वरूपामध्ये रत होतो, रममान होतो. दुसरी गोष्ट, तो आत्मतुष्ट होतो म्हणजे त्याला तृप्ती प्राप्त होते. आणि तिसरी गोष्ट, तो आत्मसंतुष्ट होतो म्हणजे त्याला समाधान राहतो. या वेगवेगळ्या शब्द जरा वेगवेगळे आहेत, पण खरं बघायला गेलं तर तो तृप्तीचा आनंद भोगत असतो, त्याला काही मिळवणं बाकी राहिलेलं नसतं. आणि हे सगळ्या घडतात या संसाराच्या संबंधामुळे घडलेल्या गोष्टी आहेत की जी तृप्ती जाते, संतुष्टता निघून जाते किंवा आपण रममान जे होतो ते आत्म्याशी होत नाही. याला कारण संसाराचा संबंध आहे. आणि जोपर्यंत संसाराचा संबंध असतो तोपर्यंत जीवाला अपूर्णतेचा अनुभव येत असतो. पूर्णता येत नाही. पूर्ण फक्त भगवंत आहे, संत पूर्ण आहेत. जीवाला पूर्णत्व केव्हा प्राप्त होतं माहिती आहे काय? त्यानं संसाराचा संग टाकून दिला त्याला पूर्णता प्राप्त होते, अन्यथा पूर्णता प्राप्त होत नाही. आणि ही जेव्हा पूर्णता येते त्यावेळी ही पूर्णता जाते कशामुळं? तर मी शरीर आहे असा एक त्याचा भ्रम आहे. हे सगळा संसार जो आहे किंवा जे मी प्राप्त आहे ते माझं आहे असं जोपर्यंत समजतो तोपर्यंत तो बांधला जातो, त्या गोष्टीशी बांधला जातो. मी देह आहे असं म्हणतो की देह तर आध्यात्मिक त्याचं टिकून राहतं. आणि सगळा संसार माझा आहे म्हटलं की प्रपंच आसक्ती किंवा विषय आसक्ती टिकून राहते. आणि जोपर्यंत देहासक्ती आणि विषयासक्ती आहे तोपर्यंत सुटणं नसतं आणि त्यामुळे तो बांधला गेलेला असतो. म्हणून संसाराचा संबंध आहे तोपर्यंत तो बांधला जातो. जेव्हा तो या संबंधातून बाहेर पडतो आणि कुणाचा एकट्याचा राहत नाही, आपल्या शरीराचा राहत नाही, आपल्या कुटुंबाचा राहत नाही, गावाचा राहत नाही, राष्ट्राचा राहत नाही, तर तो सर्वांचा होऊन जातो. आणि जेव्हा अशी सर्व व्यापकता ब्रह्मासारखी त्याला येते त्यावेळी सगळी एकरूपता प्राप्त होते आणि काही करणं शिल्लक राहत नाही. म्हणून तस्य कार्य न विद्यते शब्दच वापरलाय त्यामध्ये. त्याच्यासाठी कृतकार्य झाला, कृतकार्य देख झाला माऊली म्हणतात. त्यांनी कृतकृत्यता मिळवली म्हणजे काय करणं शिल्लक राहिले नाही. तस्य कार्य न विद्यते, त्याला कोणतंही काम शिल्लक राहत नाही. कोणाला? जे आत्मरत, आत्मतुष्ट आणि आत्मसंतुष्ट असतात. तिन्ही शब्द लक्षात ठेवायचे आणि लक्षात नुसते नाही ठेवायचे, त्याच्यावर चिंतन करायचं. आपण आपल्याला लावून बघायचे, आपण आत्मरत आहोत का काही वेळ तरी, आत्मतुष्ट आहोत का, आत्मसंतुष्ट आहोत का. ही संतुष्टी काही नसताना प्राप्त होते. हा निरपेक्ष आनंद आहे, ते कशावरती अवलंबून नाही. संसारातले सगळे सुख कशावर तरी अवलंबून आहेत. आपण कुणाशिवाय जगू शकत नाही, कुणाला तरी आधार लागतो. मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलंय, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, असं जे गीत गदी माडगुळकरांचं आहे त्याचा खूप अर्थ सखोल असा अर्थ आहे. कुणाशिवाय माझं चालत नाही, घरात माणसं लागतात नाही ते माझं चालत नाही, परंतु मी समजतो मात्र मी माझा मी जगतो. ही चूक आहे. कुणाच्या तरी आधारानं जगावं लागणं ही काही वाईट गोष्ट नाही, तसं करावंच लागतं. पण मी माझा मीच जगतो असा उन्मत्तपणे ज्यावेळी तो बोलतो त्यावेळी तो संसाराच्या बंधनामध्ये अडकत असतो. पण जेव्हा संसाराचं बंधन सैल करतो तेव्हा तो सर्वांचा होतो, एकरूपता प्राप्त होते, ईश्वराशी रथ होतो तो. आणि जेव्हा ईश्वराशी रथ होतो त्यावेळी ईश्वराची असलेली सगळी लक्षणं याला प्राप्त होतात. त्याचं सगळं ऐश्वर्य, आत्म्याचं ऐश्वर्य याला प्राप्त होतं. आत्मा कसा आहे? निष्कलम आहे, निर्मलम आहे, शांतम आहे. ही सगळे गुण ह्याला प्राप्त होतात. या आत्म्यामध्ये बदल होत नाही, तसा हा तसा न बदलता राहतो. दुसरी गोष्ट, तो त्याला कुठल्याही प्रकारचं ती सगळ्या प्रकारची शांतता आणि तृप्ती प्राप्त झालेली असते. तसा तो निष्कलम निर्मल होतो, पवित्र होतो आत्म्यासारखा. का? आत्म्याशी संगत केली म्हणून.
देवाशी संगत केली की देवाचे गुण प्राप्त होतात. नातलगांची आणि मित्रमंडळींची, कुटुंबाची आणि प्रपंचाची संगत केली की त्यांचे गुण आपल्यात येतात. म्हणून काय करावं, त्यांच्यात वावरावं, पण त्यांच्यात काय करू नये, इंटरेस्ट दाखवू नये, त्याचा नाद नसावा आपल्याला. नाद त्याचा लागला ना की त्या नादामुळं, प्रपंचाच्या नादामुळंच आपल्याला आत्मस्वरूपाला आपण पारखे होतो. आणि त्यामुळे तुष्टता, हे रमणं, आत्म्यात रमणं आणि तृप्तीचा अनुभव आपण घालून टाकतो. त्यामुळं जोपर्यंत संसाराचा तो संबंध आहे तोपर्यंत क्रिया चालू असतात. क्रिया ज्या आपण काहीतरी करत असतो, कर्म जी करत असतो ना, म्हणजे जबाबदारी म्हणून कर्म करत असतो, कर्तव्य म्हणून कर्म करावी लागतात. ती कर्म कधीपर्यंत, जोपर्यंत माझा प्रपंचाचा संसाराशी संबंध आहे. स्वरूपात क्रियाच नाही ना. आत्म्याला कुठली क्रिया आहे, अक्रीड आहे. तो अक्रीड आहे म्हणजे तो हलत नाही, डुलत नाही स्वतः. मग आम्हाला कशाला हलवेल, हा मुद्दा आहे त्यातला. त्यामुळे वरचं जरी शरीर हलत असलं तरी आतमध्ये त्याची कुठल्याही प्रकारची हालचाल नसते. त्यामुळे स्वरूपात क्रिया नसते, हलत नाही, डुलत नाही. त्यामुळं कर्तव्य संसार संबंधामुळे त्याच्यामध्ये काही गोष्टी होत नाहीत, काही फरक पडत नाही. जरी तो काम करत असला तर ती लोकसंग्रहासाठी क्रिया असते. जरी काही करत असला ना तर तो लोकसंग्रहासाठी, लोकांच्या भल्यासाठी त्यांची दया येते, करुणा येते. म्हणून बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या, म्हणून आम्ही कामं करतोय, असं संत सांगतात, तुकाराम महाराज. मला त्या म्हणतात ते तुकाराम महाराज की मला ह्या सगळ्या समाजातल्या अज्ञानी लोकांचा दया येते, कळवळा येतो, म्हणून मी त्यांच्यासाठी काहीतरी खटाटूप करतो. माझ्यासाठी काही करणं शिल्लक राहिलेलं नाही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा पुढच्या एका श्लोकामध्ये आता म्हणणार आहेत की माझ्यासाठी काही काम नाही तरी मी कार्यरत आहे. तसं तू असला पाहिजेस. आपलं काही करणं शिल्लक नाही अशा आहे ना, जे समोर येईल ते काम करत राहणं, याला नैष्कर्म्य स्थिती म्हणतात. आणि ती नैष्कर्म्य स्थितीचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यामुळे तृप्तीत कुठल्याही प्रकारची उणीव नसते. एकदा तृप्त झाला ना उणीव नसते. त्यामुळे तृप्तीत काही नसतं. कोणत्याही साधन मार्गाने जरी आपण गेलो, 3 प्रकारचे साधन मार्ग आपल्याला वेदांताने सांगितलेले आहेत. एक कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला आणि ज्ञानयोग सांगितलेला. त्यामुळं ह्या तिन्ही मार्गामध्ये कुठल्याहीपैकी एका मार्गामध्ये आपली जे उद्देशाची सिद्धी झाली, म्हणजे उद्देश प्राप्त झाला, जो प्राप्त करायचा आहे तो, त्यानंतर काही करणं, काही जाणणं, काही मिळवणं शिल्लकच राहत नाही. मग काय मग मिळवायचं आहे, सर्व सुखाची जर ज्याला प्राप्त झालेली असते तो म्हणतो कशाला मला काय पाहिजे आहे, त्याला काही नको असतं. ती दिलेली सुद्धा कुठली गोष्ट नको असते. डायोजिनिस नावाचे संत एक होऊन गेले, ते जगज्जेता सिकंदरचे म्हणे गुरु होते. ते त्यांच्याकडे जायचे. सिकंदर जग जिंकायला बाहेर पडतोय, सगळे इकडले पूर्वेकडले देश सगळे जिंकत येतो आणि तो गुरुंना भेटतो आणि म्हणतो की तुम्हाला काय हवं आहे. मी आता पूर्वेकडील देशामध्ये निघालोय, तिथं सोन्याचे दागिन्यांचे विविध प्रकार मिळतात, परफ्युम्स मिळतात, वेगवेगळ्या प्रकारची कपडे, वस्त्र, अलंकार मिळतात. तुमच्यासाठी मी काय घेऊन येऊ. त्यावेळी ते सकाळी कोवड्या उन्हाला बसलेले असतात डायोजिनिस, आणि तिथं उन्हात बसलेले असताना त्यावेळी हा विचारत असतो. डायोजिनिस म्हणतात तू माझ्या आडवा उभा राहिलास, मी उन्हाला उभा बसलोय, तू उन्हाला उभा राहिलास तेवढंच बाजूला हो, माझ्यासाठी काय करू नकोस म्हणतात. तू काय आणणार आहेस. गेल्या 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी माझ्याकडे ताट आणि वाटी होती आणि त्यात मी कोण काय घालेल ते खात होतो आणि माझं पोट भरत होतं. पण परवा एक कुत्रं पाणी पिताना पाहिलं मी. त्या कुत्र्याकडे ताटही नव्हतं आणि वाटीही नव्हती. ते मी पाहिल्यानंतर मी माझी ताट आणि वाटी फेकून दिले. तू काय माझ्यासाठी आणणार आहेस. किती आत्मतृप्तीचं लक्षण आहे बघा. संत ह्या तृप्तीमध्ये असतात की काहीच नाही, एक 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 कमी करत आणतात, कमी करत आणतात आपल्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी. जे जे वाढवत राहतात त्यांना प्रापंचिक म्हणतात, आणि जे सोडत येतात त्यांना पारमार्थिक म्हणतात. सोडत यावं, कमी कमी करत यावं, पिशवी आपली रिकामी करत यावं. ही ओझेची जी ओझी त्रासदायक आहेत आपल्यावरती, एक 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 नातलं आपल्या मनातनं काढत यावं. मनातनं, त्यांना बोलवायचं नाही, फोन करायचं नाही असं नव्हे, बोलायचं पण मनातनं काढायचं त्याला. कधी कधी हळूहळू हे नाही काढला त्याला काढला, आणि त्यांचे ते दोष बघायला पाहिजे. दोष दिसल्याशिवाय कळत नाही. दोष कुणाच नाहीत, आपल्या सहित सगळ्यांच्याच दोष आहेत ते त्यामुळे ते दोष बघायचे आणि म्हणायचे याच्यात जर हा दोष आहे तर मला याच्यापासून बाजूला राहायला पाहिजे असं म्हणायचं नाही. मनानं बाजूला राहायचं. असं एक एक कमी करत येतो तो मोकळा होत येतो. शेवटच्या क्षणाला गुरु म्हणतात मोकळा झालास, आता तुला काय पाहिजे ते वरदान मी दिलं. पसाय दान म्हणतात माऊली त्याला. हे सगळं काय जे वांछित आहे तुझं पूर्ण होईल सगळं.
तुझी इच्छा जी आहे ती पूर्ण होईल आत्मतृप्तीची. त्यामुळे जो आत्मतृप्त झालेला असतो त्याच्यासाठी काही करणं, काहीतरी करायचं असतं, मुलांना वाढवायचं असतं, शिक्षण द्यायचे असतात, ती संपलेली असतात, काही जाणणं, हे जाणावं ते जाणावं, ह्याचा अभ्यास करावा त्या शास्त्राचा अभ्यास करावा, असं काही शिल्लक राहिलेलं नसतं. काही मिळवणं म्हणजे प्राप्त करणं, हे आणायला पाहिजे, माझ्याकडे ते नव्हतं, हे पाहिजे ते पाहिजे, असं त्याला काही वाटत नाही. म्हणजे करणं, जाणणं, मिळवणं हे त्याच्यासाठी काही शिल्लक नाही. आणि शिल्लक नसल्यामुळं तो आत्मतृप्त झालेला असतो. हे आत्मसंतुष्टीचं उदाहरण आपण म्हणायला आलोय. आत्मबोधे तोशिला, तो असतो ना जो आत्मबोधामध्ये तुष्ट झालेला असतो, संतुष्ट आणि तृप्त असतो, त्याचं वर्णन या श्लोकानं केलेलं आहे, माऊली करतात. आणि म्हणून म्हणलं दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे, यदा ते मोहकलिनम बुद्धीर्व्यतीत रिष्यती तदा गंतव्य, वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तुझी या मोहाच्या दलदलीतून जी बुद्धी अडकलेली आहे ती बुद्धी जर बाहेर पडेल तर तुला असं निर्वेद वैराग्य जे आहे ते वैराग्य प्राप्त होईल. मला वाटते 55 नंबरचा किंवा 52 नंबरच्या श्लोकामध्ये आहे दुसऱ्या अध्यायातल्या, फार सुंदर. ते तर अनेक काही जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पार्श्वल, वर्णन केले माऊलींनी तिथं. अधिक काही जाणावे का मागीले ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. तू काहीतरी अधिक त्यातलं काहीतरी जाणावं, मागची आठवण काहीतरी ठेवावी, हे सगळं तुझं निघून जाईल जर तुझी बुद्धी मोहातून बाहेर पडेल तर. आणि आत्ता ज्या पुरुषाचं वर्णन आपण करायला लागलोय त्याची बुद्धी मोहात अडकलेली नाही, आणि त्यामुळे त्याला अधिक काय जाणावं आणि मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आगवे पारुशेल. खरंच पारुशेल म्हणजे मनातून निघूनच जाईल, काहीतरी प्राप्त करायचं आहे, मला मिळवायचं आहे, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, हे पाहायचं आहे, ते पाहायचं आहे. तीर्थयात्रा निम्मी अर्धी राहिली आहे, उत्तर भारत झाला, दक्षिण भारत राहिला आहे, असं काय 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 असतं नाही कोणाकोणाचं, ते अजून माझं राहिलेलं आहे असं त्याला वाटत नाही. कारण त्याची तृप्ती बाहेर नसते, आत असते. आत ज्याची तृप्ती असते ना त्याला बाहेरच्या पदार्थाची आशा कशी लागेल सांगा बघू, त्याच्याबद्दलची आसक्ती कशी वाटेल सांगा. आतच त्याचं पोट भरलेलं असेल तर त्या बाहेरच्या पदार्थाबद्दल त्याला तुच्छता निर्माण होते. सगळ्या गोष्टी त्याला आतच प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचं हे वर्णन आहे. त्यामुळं हे जे आहे, ही स्थिती जी आहे ही जीवनाची परम सफलता आहे. सगळ्यात श्रेष्ठ जीवन सर्वश्रेष्ठ कोणतं असेल तर ही आत्मतुष्टीचं किंवा आत्मतोषे, आत्मबोधे तोषला हे जे वर्णन आहे. कारण काही प्राप्त करायचं असतं त्यावेळी, काहीतरी मिळवायचं असतं ना त्यावेळी तळमळ असते, काळजी असते, हाव असते, अस्वस्थता असते. त्याला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, आता कसं होईल, हे जर मिळालं नाही तर माझं आयुष्य अपूर्ण राहील, असं सगळ्या कल्पनेत तो रमवायला झालेला असतो. किंवा जोपर्यंत त्याला ही आत्मतृप्तीचा अनुभव येत नाही तोपर्यंत मला काहीतरी तळमळ असते. तळमळ म्हणजे अशी कायम ध्यास लागलेला असतो विषयांचा, हे पाहिजे ते पाहिजे, सारखं सारखं पाहिजे पाहिजे वाटतं, त्यासाठी अस्वस्थता असते, त्यासाठी अहंकार निर्माण होतो, अशी हाव असते. परंतु जर ते प्राप्त आहे, ते माझं स्वरूपच आहे हे जर कळलं तर तळमळ होत नाही, अस्वस्थता जाणवत नाही. आता ते आणायला कुठं जावं लागत नाही, ती आणि गोष्ट आहे. जे मला पाहिजे होतं ते आणायला कुठं जावं लागत नाही, प्रापंचिक वस्तू आणायला कुठेतरी जावं लागतं, किराणा माल आणायला दुकानामध्ये जावं लागतं आपल्याला. परंतु आत्मसुखाचा जो प्रकार आहे, आत्मसुखी माणसाला कुठं जावं लागत नाही, काही करावं लागत नाही. तो असेल फक्त करेल, आपल्या उदरनिर्वाहाचा फक्त विचार करत बसतो. उदरनिर्वाहाच्या पलीकडे तो बोलतही नाही, त्याचं बोलणं फक्त उदरनिर्वाहापुरतं बोलत असेल तो, बाकी बोलत नाही तो जास्त. किंवा त्याचं जे चालणं आहे ते उदरनिर्वाहासाठी चालणं असेल, जो ऐकतो ना ते फक्त उदरनिर्वाहापुरतं ऐकत असतो, कारण तो आत्मचिंतनामध्ये मग्न असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्याची तळमळ होत नाही, कारण त्याची भौतिक कुठलीही कामना शिल्लक राहिलेली नसते. कारण स्वरूपता निष्कामता स्वतः सिद्ध आहे. स्वरूपामध्ये निष्कामता ज्याला आपण म्हणतो ही स्वतः सिद्ध आहे, अगोदरच निष्काम आहे स्वरूप, त्याला कुठल्या प्रकारची कामना नाही. कामना असेल तर आत्मा कसला मग असतात, त्या कामना आपल्या अंतःकरणाच्या निर्माण झालेल्या असतात. मला हे पाहिजे ते पाहिजे, हे असावं ते नसावं, ह्या सगळ्या इच्छा ज्या असतात ह्या सगळ्या अंतःकरणापुरत्या मर्यादित असतात. आत्मस्वरूपाला कुठलीच इच्छा नसते, कारण ते तृप्तीचा अनुभव घेत असतो. आणि ज्याला आत्म्याची प्राप्ती झाली, आत्मज्ञान झालं, त्याचं स्वरूप कळालं, त्याला आत्मतृप्तीचा अनुभव लागतो.
त्यामुळं जीव काय करतो, चुकीनं काही गोष्टी भोगत असेल, चुकीनं तृप्तीचा आनंद घेतो आणि संसारामध्ये हे सुख शोधू लागतो. हे भ्रम आहे त्याचा, आणि भ्रमामुळे सगळ्या गोष्टी घडतात. हा जर भ्रम त्यानं काढला ना, संसारात सुख आहे, तर तो खराच सुखी आहे, कुठं सुख आहे त्याचा त्याला पत्ता लागायला लागेल. आपल्याला पत्ता सापडत नाही. खरी गोष्ट तीच आहे. शास्त्रानं मागच्या वेळी आपण एक श्लोक घेतला होता बघा, शास्त्र सुख मिळवायला बंधन करत नाही, पण सुखाची व्याख्या आहे ना ती बदलायला लावतं. सुखाची व्याख्या चुकीची केलेली आहे, आपण ती बदलायला पाहिजे. आनंद कशाला म्हणायचा, या चुकीच्या कल्पनेमध्ये आपण अडकलेलो आहोत. आपण प्रापंचिक गोष्टी, विषय, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आनंद आहे असं सारखं शोधत असतो, पण तिथं मुळात आनंद आहे नाही, हे आपल्यालाच अनुभवानं कळत असतं, तरी सुद्धा परत परत तेच करतो आपण. म्हणून इथं म्हटलेलं आहे की जिथं आनंद खरा आहे त्याचा पत्ता त्याला लागत नाही, आणि जीव काय करतो, भ्रमानं इकडं तिकडं भटकत असतो. माऊलींची गोवी 9व्या अध्यायामध्ये प्रसिद्ध होऊया, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतीशी काम विषयावरी. जर मी सुखामध्ये तृप्त असलेला आत्मस्वरूप माझं भगवंताचं परमात्मरूप स्वरूप आहे, आणि तुझ्या हृदयामध्ये मी राहतो, आणि तो आत्मा कुठं आहे, तुझ्या हृदयामध्ये स्थित आहे, तरी तुझं भ्रमानं विषयावरती मन का जातं. का भ्रम काय म्हणलेला आहे, हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतीशी काम विषयावरी. भ्रांतीमुळं तुझं लक्ष विषयावर का जातं, जायला नको पाहिजे, कारण तुला खरा सुखाचा पत्ता मी सांगतो असं माऊली म्हणतात. आणि सुखाचा पत्ता कुठं सांगितलाय, आपल्याच अंतरंगामध्ये डोकावलं पाहिजे. आपण म्हणतो ना कुठं कुठं शोधायचं, देवाला शोधायला माणसं जातात की यात्रेच्या नावाखाली, तीर्थयात्रेच्या नावाखाली पर्यटन करतात काय माहिती नाही मात्र. परंतु खरा शोध जो आहे तो शास्त्र आपल्याला दाखवतं, दिशा दाखवतं, कुठं देव आहे. श्री गुरु आपल्याला दाखवतात देव कुठं आहे, तरी लोक भटकतात, तरी कुठं कुठे जातात. आणि सगळ्यात म्हणतात गुरुविन देव ना दुजा, पाहता नाही त्रैलोकी, असा अभंगी म्हणतात. गुरु साक्षात परब्रह्म, गुरु परब्रह्म आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, महेश विष्णू सगळे जण हे गुरुचं रूप आहे म्हणतात. तरी सुद्धा आणि खूप खूप काही पर्यटन करत असतात, तीर्थयात्रा करतात. झालेल्या तीर्थयात्राचं पारणं फेडायला गुरूंच्याकडे येतात. गंमतशीर गोष्ट आहे. आता हे उदाहरणं पाहिलेली आपण बोलतोय की आम्ही इकडून जाऊन आलो, अरे कशाला गेला होता, हिथंच सगळं आहे तरी असं वाटायला लागतं. का कळत नाही, मग म्हणायचं कशाला गुरुदेव आहेत, मग दुसरा देवाने का शोधतोय आपण. मुद्दा आहे का रे, दुसऱ्यावराने विश्वास ठेवायला कुठं बघायला का जातोय सांगा. पण काही कळतच नाही आपल्याला, पण तरी सुद्धा आपण देव देव म्हणतच बसतो ना. त्या देवाचा, कुठल्या देवाचा नाद करतोय काय माहीत नाही, पत्ताच नाही सापडत. आणि जेव्हा पत्ता सापडतो ना तेव्हा तो आत्मतृप्त असतो. इथं जे वर्णन केले ना श्लोकामध्ये आत्मतृप्तीचं ते वर्णन आहे, त्यामुळं हृदयामध्ये असतं. कबीर महाराजांचा एक दोहा फार सुंदर आहे बघा, लहर ढूंढे लहर को, कपडा ढूंढे सूत, जीव ढूंढे ब्रह्म को, तीने ऊत के ऊत. कसं वर्णन करतात बघा, लहर ढूंढे लहर को म्हणजे लाटा पाण्याला शोधतात किंवा पाणी लाटेला शोधतं. लहर ढूंढे लहर को, आणि कपडा ढूंढे सूत. कपडा कशाला शोधायला लागलाय, सुताला शोधायला लागलाय. कापड कुणाला शोधायला बाहेर पडलंय, मला सूत पाहायचं आहे, सूत पाहायचं आहे. पाणी काय म्हणतंय, लाट काय म्हणते, मला पाणी पाहायचं आहे, मला पाणी पाहायचं आहे, म्हणून ती शोधायला लागलाय. तसा जीव ढूंढे ब्रह्म को, तसा जीव देवाला शोधायला लागलाय. इकडं आहे काय, तिकडं आहे, म्हणून म्हणतात तिने ऊत के ऊत. तिघांचं हे फिरणं व्यर्थ जातं. ऊत के ऊत म्हणजे व्यर्थ जातं. कारण लाट पाण्याला शोधते, कापड सुताला शोधतं, तसा जीव आहे तो ब्रह्माला शोधत आहे. आत्मा कुठं आहे शोधत आहे. यांचं सगळ्यांचं शोध कार्य व्यर्थ आहे. का तर पाणी लाटेच्या बाहेर नाही तर त्यातच आहे. हे लाटेला केव्हा कळेल, कळायला पाहिजे ना लाटेला, की हे लाट जी म्हणते ना की मी पाणी कुठं आहे, पाणी कुठं आहे, पाणी कुठं आहे. अरे तू म्हणजेच पाणी आहेस. असं लाटेत पाणी लाटेच्या बाहेर नसतंच, ते आतच असतं, आणि पाणीच त्याचं स्वरूप असतं. तसं सूत कापडाचं स्वरूप असतं. आणि त्याप्रमाणे आनंदरूप आत्मा जो आहे तो जीवाचं बाहेर नाही तर त्याच्या अंतरंगामध्येच आहे. आणि तो कुठं शोधतो, बाहेर शोधायला लागलाय. इकडं आहे तिकडं आहे, कुठं वास्तविक नसेलच. जे बाहेर फिरतात ना, बहु हिंडता सुख होणार नाही.
कितीही फिरा, कितीही भटका, कुठेही सुख होणार नाही. म्हणून भटकल्यानंतरचे अनुभव तुकाराम महाराज देतात. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या, भाग गेला सीन गेला. म्हणजे तीर्थयात्रा खूप केल्या, शास्त्राचं वाचन खूप केलं, खूप ऐकलं, इकडे फिरलो तिकडं फिरलो. आता तुझं ज्यावेळी चरण मला सापडलं, चरण शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. जेव्हा आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली तेव्हा आता माझं अंतःकरण धावायचं बंद झालं. खुंटली या धावा तृष्णेची या. तुकाराम महाराजांचा अनुभव सांगतात ना, माझी तृष्णा आता शांत झाली. आणि तृष्णा शब्दाचे अर्थ आहे तृप्तीच अतृप्ती. तृष्णा म्हणजे अतृप्ती, जे काहीच तृप्त होत नाही, शांत होत नाही, त्याला तृष्णा म्हणतात. सतत हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणतात. तसं इथं वर्णन कबीर महाराजांनी केलेलं आहे. कोण कुणाला शोधायला जायला लागले? आपणच आपल्याजवळ असतो आणि मी मला शोधायला लागलोय, मगापासून मी मला शोधायला लागलोय. काय गंमतशीर गोष्ट आहे की नाही? असं जर कोण म्हणायला लागलं तर किती हास्यास्पद वाटेल. तसं आहे ना, तर कोणतरी काय म्हणतंय, जर नामाचं महात्म्य सांगा किंवा नामाचं महात्म्य सांगा किंवा महात्म्य सांगणारे पण आहेत. प्रवचनात आपल्याला ऐकाय मिळतं, पुस्तकं निघाल्या त्याच्यावर. आता नामाचं महात्म्य सांगितलं ऐकत बसायचं काय, नाम घ्यायचं? गंमतशीर गोष्ट आहे. पण नामाचं महात्म्य ऐकून 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 कान आता झडायची वेळ आलेली आहे. आता किती वेळा ऐकायचं? आता नाम घेतलेलं बरं ना. नामच घ्यायचं नाही, नुसतं ऐकायचंच ऐकायचं. नामाची पुस्तकं वाचायची. नामामुळे असं होते तसं होते, नाम असे घ्यावे तसे घ्यावे कुणी हरिमुखे म्हणा, कुणी म्हणा. ज्ञानेश्वर माऊलीने आम्हाला सांगितले, आम्ही जगाला सांगतो, म्हणायचं कोणीच नाही हरी मुखानं. हे जे आहे ना, हे जे आहे त्याचा पत्ता न सापडल्याचं लक्षण आहे. जेव्हा पत्ता सापडतो ना, लहर ढूंढे लहर को. अरे कशाला लहरला ढूंढायची काही गरज नाही ना, ते त्याचं स्वरूप आहे. कपडा ढूंढे सूत को. आता हे सुताला कशाला ढूंढायचं? सूत हेच त्याचं स्वरूप आहे. सूत नसतं तर कपडा झालाच नसता. कपडा ही त्याची उपाधी आहे, लाट ही पाण्याची उपाधी आहे. उपाधीनंच त्या कशाला त्या अधिष्ठानाला शोधण्यासारखा प्रकार आहे. तू स्वतः बाजूला हो म्हणजे हो. लाटेनं गप बसावं, लाटेनं उसळायचं बंद करावं, प्रक्षोभ बंद करावा, उद्विग्नता थांबवावी, तळमळ थांबवावी. लाटेनं उसळायचं वरती थांबवलं की गप्प होतं, लाट पाण्याशी एकरूप होते. किती गंमतशीर आहे बघा. जरा असं उसळायचं बंद केलं आणि लाटेनं ठरवलं ना, मी आता गप्प बसणार आहे. गप्प बसलं म्हटलं की पाणीच झालं त्याचं. मग कशाला म्हणायचं मी लाट आहे आणि हे पाणी आहे? असा भेद कसा शिल्लक राहील बघा. अद्वैताचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. हा अद्वैत सत्य यामुळे. पण आपल्याला लक्षात येतच नाही. सुताला शोधायला कपडा जातो. अरे कपडा हे वरचं स्वरूप आहे त्याचं, पण खरं मूळ त्याचं अधिष्ठान सूत आहे. त्याला शोधायला कशाला जायला लागतं? त्याच्यावरच तो कपडा तयार झालेला आहे. त्यामुळे मी जिथं उभा राहिलो, मी जिथं बसलो, मी ज्याच्या सत्तेवर बोलतो, ज्याच्यामुळं मी ऐकतो, ज्यांच्यामुळं मला कळतं तेच मी आहे. कारण मी तिथंच आहे, मला कळतंय. याचा अर्थ मी माझं कळण्याचं जे आहे ती जी सिस्टम ती आत आहे. नाही तर बाहेर कुठं बघायला जायची मग? आणि ते कळणं, ते समजणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्मस्वरूपाची लक्षणं आहेत. आत्मा असा आहे, तोच कळून घेतो, तोच जाणतो, तोच सगळं करतो. आता जाणणं कळणं ह्या सुद्धा त्याला उपाधी आहेत, बोलण्यासाठी लावायच्या. तू काय करतही नाही, काय नाही, पण त्याच्या सत्तेवर मात्र सगळं चालतं. त्याच्या सत्तेवर मात्र चालतं. ही गोष्ट मात्र खरी आहे. पाण्याला माहीत नसतं या लाटांच्या गंमती काय चालू आहेत. कडेला पडतात का, इकडे येतात का, तिकडे येतात, काय माहीत नाही. सुताला काही कल्पना नाही मला कुठला रंग दिलाय आणि कुठल्या आकाराचा शर्ट माझ्यापासून बनलाय. त्याला काही किंमत नाही, तो विचारत पण नाही. तो त्यामध्ये स्थित असतो ना, सतत असतो. आणि त्याच्याशिवाय ते टिकतच नाही. कापड टिकत नाही सुताशिवाय. तसं अधिष्ठानाशिवाय आदेश तर राहू शकत नाही. उपाधी टिकतच नाही. उपाधी नष्ट होऊन जाते. कारण त्याचं उपादान कारण कोणतं आहे ते आहे. त्याला उपादान कारण जर काढलं म्हणजे मडक्यातली जर माती काढून बाजूला टाकली, मडकं टिकल काय? नाही टिकणार आहे. हार तर फोडा, त्याला फोडलं तरी माती राहते. त्याला काही करा पण माती शिल्लकच राहते. मातीच काढायचा प्रयत्न करा, काढता येत नाहीच. तरी पण माती काढण्याचा जर प्रयत्न केला, काय मडक्याचं अस्तित्व आहे सांगा बघू? काही नाही. अलंकारातला अलंकार शब्द काढला चालतंय, काय बिघडतंय. पण अलंकारातलं सोनंच काढायचं म्हणे. अरे सोनं काढल्यावर राहील कसा अलंकार? कुठलीच गोष्ट टिकणार नाही. तसं म्हणलेलं लहर ढूंढे लहर को, कपडा ढूंढे सूत को, जीव ढूंढे ब्रह्म को, तीनो ऊत के ऊत. तिघांचंही जगणं फिरणं व्यर्थ जातं, कारण ते आतमध्येच आहे. शंकराचार्यांच्या भजगोविंदम हा फार मोठा श्रेष्ठ दर्जाचा ग्रंथ आहे. मला वाटतं 18, 20, 19 काहीतरी त्याचे श्लोक आहेत.
प्रत्यक्षात ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट आहेत त्याने अभ्यासले पण असतील. आपल्याकडे त्याच्यावर त्या अभ्यास वर्ग झाला होता असं वाटतंय, माहिती नाही मला, पण त्यामधला एक श्लोक आहे चिंतन करण्यासारखं आहे. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन यश ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदते व. अतिशय सुंदर वर्णन करतात हा. ते सगळंच भजगोविंदम हे स्तोत्र जे स्तोत्रावली आहे ना, वाचण्यासारखे अभ्यासण्यासारखे आहे. आपले परमपूज्य काकांचे त्यांची स्तोत्रावलीचे जे काही खंड आहेत त्यामधला हा श्लोक आहे. आपण जाऊन प्रत्यक्षात पाहावा, त्याचा अभ्यास चिंतन करावं. आता फक्त आपल्याला प्रमाण म्हणून आपण घेतलेलं आहे, विशेष चिंतन काही आपण करणार नाही. इथं संबंध आलाय, आत्मतुष्टता कशी असते, आत्मतृप्त कसा असतो त्याचं वर्णन आचार्य या श्लोकामधून करतात. तो कसा असतो तरी शरीर योगामध्ये असू दे किंवा प्रारब्धानुसार प्राप्त झालेल्या भोगामध्ये असू दे, जरी योग करत असेल म्हणजे ज्ञानप्राप्तीचं काहीतरी साधन करत असेल किंवा विषय भोग घेत असेल, तसंच जनसमुदायामध्ये असेल किंवा एकांतामध्ये असेल, ज्याचं चित्त ब्रह्मस्वरूपामध्ये असतं तोच खरा आनंदी, तोच खरा आनंद अनुभवतो नव्हे, तोच आनंद स्वरूप असतो. नंदतेव शेवटी शब्द वापरलेला आहे, नंदती नंदती, खरा आनंद त्याच्याकडे असतो हे तो वर्णन केलेलं आहे. योग रतो, योग करत असू दे, वा भोग रतो, प्रारब्धाचे भोग भोगत असू दे, वा संग रतो, संघामध्ये असू दे, हजारो माणसांच्या मेळाव्यामध्ये असतो, काही बिघडत नाही त्याला, फिरतो इकडं तिकडं, त्यांच्याशी गप्पा करतो, हस्तांदोलन करतो, रामराम म्हणतो, कसं काय चाललं म्हणतो, आपलंही सांगत बसतो, संग रतो. वा संगविहीनम, संगविहितम म्हणजे संघामध्ये सुद्धा नसतो, एकांतामध्ये असतो. त्यावेळी एकांतामध्ये सुद्धा असताना सुद्धा यश ब्रह्मणी रमते, मात्र तो ब्रह्मामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये रमतो, रत असतो. आणि चित्तम नंदती नंदती नंदतेव, त्याच्या चित्तामधला आनंद काही कमी होत नाही, तोच काय असतो खरा आनंद अनुभवतो, तोच खरा आनंदी म्हटला पाहिजे. आपले आनंद कसले आहेत, फुटकळ आनंद आहेत. जराशा आनंदानं किंवा सुखानं आपण काय अगदी पाजरा फुटतो आपल्याला, आणि जरासं दुःख झालं की आपण रडायला चालू करतो. दोन्ही गोष्टी आपल्याला सहन होत नाहीत अशी स्थिती आहे. तितिक्षा नावाची गोष्ट आपल्याकडं नसते. त्यामुळं आनंदाच्या स्थितीमध्ये मात्र हलणं डुलणं नसतं, तिथे सुखदुःखाला थारा नसतो. असा आहे योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन यश ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव. जरासा अभ्यास करण्यासारखे सगळे श्लोक आहेत भज गोविंदाचे. आपल्याला वेळ मिळत असेल तर खास करून त्याचा अभ्यास करावा. त्यामध्ये आपलं उदाहरण म्हणून घेतलेलं आहे, म्हणजे खरा आनंदी जो आहे तो कुठं असतो, रमतो, याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे शरीर कुठं आहे, शरीर कुठं आहे याला महत्त्व नाही, मन कुठं आहे याला जास्त महत्त्व आहे. आपलं मन कुठं आहे, मन काय करतंय, प्रपंचात आहे का, मग प्रपंच करता आपण. मग शरीर जरी परमार्थाच्या करत असल्या, गप्पा मारत असलं, आणि मन मात्र काय करत असलं तर प्रपंचामध्ये असेल तर आपण प्रपंचच करतो. जर मन आपलं देवाच्या ठिकाणी असेल आणि जरी प्रपंच आपण करत असलो तरी आपण परमार्थच करतो. ही मग फार महत्वाची गोष्ट आहे. चिंतन ज्याचं असतं तेच आपण करत असतो. आपण हातापायानं जे करतो ते खरं नाही, आपण हसतो रडतो खरं नाही, आज काय काय चालू आहे ना ते खरं असतं. काही माणसं नाटक पण करतात, दंभ करत असतात, त्यावरून वरच्या सगळ्या ह्याच्यावरून रूपरेषे भरून त्याच्या आतल्या त्या गोष्टीची कल्पना करता येत नाही. त्यामुळे अशी काही दंभिक माणसं सुद्धा आहेत की जे काही नसते तरी पण दाखवत असतात ना बाहेर, हे नाटक करणं असतं. तर आतमध्ये आपलं मन नेमकं कुठं आहे, चित्त कुठं आहे यावरून आपली लक्षणं कळतात. देह कुठं आहे यावर आपला पुरुषार्थ अवलंबून आहे. त्यामुळे आत्मस्वरूपामध्ये रत असलेले जे आहेत त्यांना विषयांचं आकर्षणच राहत नाही, कुठलाही विषय त्यांच्यावर प्रभाव टाकत नाही. त्यामुळं कारण त्यांची जगत सत्यत्वाची बुद्धी, देह सत्यत्व म्हणजे जग खरं आहे, देह खरा आहे ही बुद्धी त्यांची निघून गेलेली असते. त्यामुळं विषयाबद्दलची आसक्ती नसते, आणि विषयाबद्दलची आसक्ती नसल्यामुळे तो आत्मतृप्त असतो. माऊली काय म्हणतात, आत्मबोधे तोषला. आत्मबोधे तोषलाचा एवढा अर्थ आहे. आपण मगापासूनची जी चर्चा करायला ना ती आहे. त्यामुळे खरी जी गोष्ट आहे ती पूर्णता प्राप्त होते कधी, जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा पूर्णता प्राप्त होत असते. समुद्राची पूर्णता नद्यावर अवलंबून नसते, तशी या आत्मरती जो असतो, आत्मतृप्त असतो, त्याच्या विषयावरती त्याचं सुख अवलंबून नसतं. समुद्राचं भरणं, त्याच्या लाटा, त्याच्या सगळ्या गोष्टी नद्यावर अवलंबून नसतात, पावसावर अवलंबून नसतात. पाऊस लागो नाही तर नाही लागो त्याला काही परिणाम होत नाही. नद्या कुठल्या यायच्या आहेत त्या आल्या, ह्या वर्षी आल्याच नाहीत.
समजा कुठल्या तरी भागामध्ये दुष्काळ पडला आणि तिकडल्या भागातून येणारी नदी यायची राहिली, म्हणून समुद्र काय नाराज होत नाही, आल्या काय गेल्या याची तमाच नसते, तो स्वतः भरून असतो. काय गंमत आहे बघा त्या समुद्राची, तो स्वतः पूर्णतेचा अनुभव सतत घेत असतो. कधीही समुद्र आटत नाही, समुद्राचं पाणी आटलंय असा दिवस नाही, आणि समुद्राचं पाणी भरून बाहेर आलंय असंही होत नाही कधी. तेव्हा भरती ओहोटीचा प्रसंग हा शब्द नाही बरं का. समुद्र वाहून त्याची रेखा ओलांडून पाठीमागे आला असं कधी होत नाही. समुद्र रेखा न ओलांडावी ही आज्ञा माझी, ईश्वर म्हणतो. कसा? ही आज्ञा मी केलेली आहे. समुद्र रेखा ओलांडत नाही आणि रेखेच्या पलीकडे आत पण जात नाही. समुद्राचं पाणी कधी आटत नाही. माऊलींच्या 12व्या अध्यायामध्ये ओव्या आहेत बघा. वारसे विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. त्याचा संतोष कोणीच हरवत लागू शकत नाही. जो यथा लाभेन तोके अलाभेन पारुके पाऊसवेन न सुखे समुद्र जैसा. किती दृष्टांत देतात माऊली बघा. पावसास नसला म्हणजे सुकून जात नाही, आटून जात नाही समुद्र, किंवा पाऊस लागला जोरात लागला म्हणून समुद्राला महापूर कधी येत नाही. तो आत्मतृप्त असतो म्हणून, त्याची पूर्णता दुसऱ्यावर अवलंबून ठेवली नाही म्हणून. मला हे भेटलं नाही म्हणून मी रडतो, त्यानं मला हे दिलं नाही म्हणून मी रडतो. समुद्र तसा करतो का? नाही करत. त्याला तो खरा आत्मतृप्ताचा अनुभव घेतो. तो लोकोत्तर पुरुष आहे म्हणाय पाहिजे. समुद्र हा दृष्टांत आहे बरं का. हा दृष्टांत आपण आपल्याला लावून घेतला की लक्षात यायचं की इथं वर्णन माऊलीने केलेलं आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात भक्तीची प्रगती झाली आपली भक्तीमध्ये. कशी ओळखावी? तर देवासमोर उभा राहिलो ना तर आपली कुठलीही मागणी नसावी, काहीही माझी मागणी नाही, अशा स्थितीमध्ये देवासमोर उभा राहतो. त्यावेळी समजायचं आपली भक्तीची प्रगती झाली. तर माझा आजार कमी कर, माझे सुख मला प्रदान कर, मला आणखीन काहीतरी कुणाची तरी सुख प्राप्त होऊ देत, मला काहीतरी आणखीन काहीतरी घोडा गाडी बंगला मिळू दे, हे जर म्हणून जर देवासमोर उभा असेल तर त्याची भक्ती अपूर्ण आहे. पूर्ण भक्तीचं लक्षण असं आहे, काहीच न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. देवाकडे सुद्धा काही मागत नाही, तो अजिबात काही मागत नाही. त्यावेळी तो आत्मतृप्त झालेला असतो. त्यामुळे तृप्ती शब्दामध्ये खरी गोष्ट जी आहे समाधान आणि शांती असते. आणि संतुष्टता शब्द जो आहे ना, जरासा फरक केला बघा. तृप्ती आणि संतुष्टता जरासा स्लाइट डिफरन्स आहे, पण कसा आहे बघा. तृप्ती ज्याला आपण म्हणतो त्यात समाधान आणि त्याच्याबरोबर शांती असते, आणि संतुष्टीमध्ये समाधान आणि त्याच्याबरोबर आनंद असतो. जरासा फरक आहे बरं का. शांतीने आनंद वेगळे नाहीत, पण ती वेगळापणा थोडासा काय असं ना त्यामध्ये थोडासा आहे. तर ह्या गोष्टीचा अनुभव आपण घेतला तर निश्चितपणे आत्मतृप्तीच काय, आत्मसंतुष्टता काय, याची आपल्याला निश्चित कल्पना यायला लागेल. ही ओवी अजून संपलेली नाही. पार्ट 1 झाला ह्या ओवीचा. पार्ट 2 आता दुसऱ्या चिंतनामध्ये आपल्याला तोच द्यावा लागेल. असं कधी आलं नव्हतं ह्यापूर्वी कुठल्या ओवीला 2 प्रवचनं खर्ची करावी लागली नव्हती. पण आपला हा विषय माझ्या स्वरूपाशी निगडीत असल्यामुळं, माझ्या म्हणजे आत्मस्वरूपाशी निगडीत असल्यामुळं जास्त वेळ सांगावा लागतो. ज्याच्याशी काही गरज नाही ना ते काही बोलावं लागत नाही, पण जे गरजेचं आहे आणि जे खरं साधनेला उपयोगाचं आहे ते बोलायला पाहिजे. म्हणून आपण याचा पुढचा भाग या ओवीचा म्हणजे किती नंबरची, 147 नंबरची हा पहिला भाग झालेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण त्याचं चिंतनाने बघणार आहोत. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.